झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी भन्नाट अशा काही किचन टिप्स। टिप नंबर 1, मिरची भजी खाताना तिखट लागते। अशा वेळी मिरची भजीला मिरची घेताना मध्यभागी चीर पाडून हळद व मिठाच्या पाण्यात तासभर बुडवून ठेवाव्यात व नंतर फडक्यात नितळून कोरड्या कराव्यात। मग भजी करावे, तिखट लागत नाहीत। टिप नंबर 2, लसूण सोलायचा कंटाळा येतो, वेळ लागतो, मग एवढेच करा। आपण कांद्याच्या गोल चकत्या करतो त्याच पद्धतीने वेळीवर गोल गोल चकत्या कापा, मग हातावर नुसते चोळा आणि फुंकर घाला, साल निघून जाईल। टिप नंबर 3, डाळ तांदूळ वाटल्यावर लगेचच डोसा करायचा झाल्यास लिंबा एवढी चिंच पाण्यात भिजवा व त्याचा कोळ पिठात मिसळा व लगेचच डोसा करा। अगदी हॉटेल सारखा खरपूस लाल डोसा होतो। टिप नंबर 4, पीठ घालून भाजी करताना डाळीचे पीठ थोड्या तेलात किंचित हळद टाकून भाजून घ्यावे, मगच भाजीत घालावे। भाजी मस्त खमंग व मोकळी होते, कढईला चिकटत नाही आणि रंगही सुरेख होतो। टिप नंबर 5, कटाची आमटी करताना आपण फोडणीला कढीपत्ता टाकतो व आमटी खाताना तो बाजूला काढून ठेवला जातो, पण तसे न करता आपण इतर मसाल्यांबरोबर कढीपत्ता वाटून आमटीत घातल्यास आमटीचा रंगही छान येतो आणि चवही छान येते। तसेच कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे। कुठल्याही आमटीला तसे केल्यास तेवढाच चवीमध्ये बदल होतो। नंबर 6, मसाले भात करताना तिखट हवे असेल तर त्या प्रमाणात आले, हिरवी मिरची, काळे मिरी व भरपूर कोथिंबीरीसह वाटण तयार करावे। भाताला उकळी आल्यावर मग वाटण, गोडा मसाला, चवीनुसार मीठ घालावे। वाटण फोडणीत परतू नये। मसाले भाताला सुंदर रंग तर येतोच, पण चवही अतिशय चविष्ट येते। टिप नंबर 7, दूध नासले असेल तर ते वाया न जाऊ देता मिक्सर मधून फिरवून त्यात 1 चमचा दही घालून विरजण लावावे। हे दही फडक्यात बांधून त्याचा चक्का करावा। चक्क्यामध्ये केसर, साखर, वेलची घालून मिक्सर मधून किंवा हाताने चांगले फेटून मग ड्रायफ्रुट्स घालावे। अशा प्रकारे छान असे श्रीखंड तयार होते। टिप नंबर 8, कसुरी मेथी विकत आणण्याऐवजी आपण जेव्हा मेथीची भाजी आणतो त्यातील निवडून 2 मूठ पाने पॅन मध्ये थोडे शेकून सावलीत वाळवा। लागेल तेव्हा पाने पंजाबी डिशेस अथवा व्हेज नॉन व्हेज बिर्याणी मध्ये चिमूटभर कसुरी मेथी पाने म्हणून वापरावी। नंबर 9, साबुदाणा वडे करायचे झाल्यास त्यात थोडे वरईचे तांदूळ शिजवून घालावेत, म्हणजे वडे हलके, कुरकुरीत, रुचकर होतात व त्या मानाने तेल सुद्धा कमी लागते। टिप नंबर 10, साबुदाणा वडे 1 ते 2 तास आधी थापून ठेवावे, म्हणजे वडे छान खुसखुशीत होतात, वरचे साबुदाणे छान फुलतात, त्यामुळे वडा दिसतोही छान व तेलही पीत नाही। टिप नंबर 11, कुठलीही कोशिंबीर असो ती जास्त वेळ टिकून राहण्यासाठी कोशिंबीरीत पोह्याचा चुरा किंवा पोहे टाकावेत। कोशिंबीरीला पाणी न सुटता ती जास्त वेळ टिकते व अजिबात वास येत नाही। कुठल्याही कार्यक्रमात, विशेषतः लग्न प्रसंगी विशेष उपयुक्त अशी ही टिप आहे। टिप नंबर 12, वांग्याचे काप करायचे असल्यास थोड्या पाण्यात चण्याच्या डाळी एवढा सोडा टाकून त्यात वांग्याचे काप 10 मिनिटे ठेवावेत व नंतर पिठात घोळवून तव्यावर तेल सोडून लावावेत। काप लवकर तयार होतात, तेलाची व इंधनाची बचत होते व काप चविष्ट लागतात। टिप नंबर 13, कोबी करताना चिरून झाल्यावर धुवून मीठ लावून ठेवावे, त्यामुळे कोबी चटकन शिजतो आणि उग्र वास देखील येत नाही। टिप नंबर 14, साखर आंबा किंवा गुळांबा उरल्यास त्यात पाणी व मीठ घालून मिक्सर मध्ये घुसळून घेतल्यास स्वादिष्टपणे तयार होते। टिप नंबर 15, मोड येण्यासाठी कडधान्य भिजत घातली की काही वेळा खूप भिजल्यावर वास येतो, ती उन्हात वाळवावी, त्याचे पीठ दळून आणावे व त्याची भाकरी किंवा थालीपीठ करावे, म्हणजे कडधान्य वाया जात नाही। आय होप या स्मार्ट टिप्स तुम्हाला तुमच्या किचन मध्ये नक्की उपयोगी ठरतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।